लग्नानंतर होईलच प्रेम. भाग 13. आरव मामाशी फोनवर बोलत असतो. मामा, मी तुला फोन न उचलण्यासाठी सॉरी नाही बोलत. प्लीज, मी कालच्या घटनेसाठी सॉरी बोलतोय. मामा काही क्षण शांत राहतात आणि मग काळजीच्या आवाजात विचारतात, मला कळेल का काय झालंय? आरव दीर्घ श्वास घेतो. सॉरी मामा, थोडी जीभ घसरलीच माझी. आणि काय झालं ते सगळं सांगतो. अगदी खरं सांगतो. काही क्षण तो शांत राहतो आणि मग हळू आवाजात म्हणतो, मामा, मी खूप उद्धट आहे ना? मामा लगेच त्याला समजावत म्हणतात, आरव, आधी शांत हो. जे झालं ते आता बदलणार आहे का? फक्त मला एक सांग, तुला कसं वाटते? आरवच्या डोळ्यांसमोर कालचा सगळा प्रसंग उभा राहतो. तो हळू आवाजात म्हणतो, मला वाईट वाटतंय. मामा म्हणतात, ते साहजिकच आहे. उलट यावरून तू उलट्या काळजाचा नाहीस हे सिद्ध होतं. पण तुझ्या मनाला आतून काय वाटते? अगदी खरं सांग. आरव थोडा गोंधळून विचारतो, म्हणजे मामा? मामा शांतपणे म्हणतात, अरे, गोष्टी घडून जातात, पण त्याचा आपण आपल्या मनावर किती परिणाम करून घेतो हे महत्त्वाचं असतं. आरव काही क्षण शांत राहतो. मग त्याच्या मनात साचलेलं ओझं शब्दात बाहेर येतं. मामा, मला खरंच वाईट वाटतंय, पण मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखंही वाटतंय. कुठंतरी माझ्यासाठी स्वतःसाठी जगल्यासारखं वाटतंय. समाधान वाटतंय. मामांच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटतं. ते म्हणतात, झालं तर मग आता त्या गोष्टींचा तुझ्यावर किंवा तुझ्या इतर गोष्टींवर परिणाम होऊ देऊ नकोस. आणि काल जे झालं ते शेवटचं. आता यापुढे तू कोणाला काहीही बोलणार नाहीस. शेवटी कुटुंब आहे आपलं. त्यांना तोडून नाहीच जमत. आणि त्यांच्यावर परिणाम व्हायचा असेल तर कालच्या बोलण्याने नक्कीच झाला असेल. आता सारखं सारखं त्यांना काही बोलत राहू नकोस. अशाने भांडण होतात, घर फुटतात. तू तुझ्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोधात बोललास ना, बस तर मग काहीच चुकलं नाही तुझं. आरवच्या मनावरचं ओझं थोडं हलकं होतं. तो म्हणतो, थँक्यू मामा, खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. नाहीतर मी स्वतःलाच त्रास करून घेत होतो. मामा हलकंसं असतात. वाटलंच मला, पण आता परत सांगतोय, पुन्हा असं होऊ देऊ नकोस. आरव लगेच म्हणतो, नाही मामा, कधीच नाही. पण त्यांना काहीच फरक पडत नाहीये. सकाळी पाहिलं मी, मस्त स्वतःचे विश्वासात होते सगळे. आणि मी रात्रभर झोपलो नाहीये त्यांना दुखावलं म्हणून. मामा त्याला थांबवत म्हणतात, ही फक्त तुझीच बाजू झाली आरव. कदाचित त्यांच्या मनालाही तुझं बोलणं लागलं असेल. लक्षात ठेव, ही तुझी फॅमिली आहे. आरव मध्येच म्हणतो, सोडा ना मामा. मामा मात्र गंभीर होतात. आरव, आता महत्त्वाचं ऐकून घे. कालच्या गोष्टींमुळे तुझ्या घरात जर सकारात्मक बदल झाला तरी सुद्धा घरच्यांना लगेच माफ करू नकोस. आरव आश्चर्याने म्हणतो, मामा? मामा त्याला थांबवत म्हणतात, ऐकून घे आधी माझं. मी तुला तुझ्या कुटुंबापासून तोडत नाहीये. पण जर तू लगेच माफ केलंस तर परत सगळे तुला गृहीत धरतील आणि सारखं तेच होत राहील आयुष्यभर. आणि उद्या मला पण माझी मुलगी द्यायची आहे तिथे, आणि तिला काही सहन करावं लागलं तर मला ते अजिबात जमणार नाही. मग तू मला स्वार्थी बाप म्हटलंस तरी चालेल. आरव शांतपणे मामाचं बोलणं ऐकत राहतो. मामा पुढे म्हणतात, फक्त एवढं लक्षात ठेव, जास्त ताणू नकोस. शेवटी ताणल्याने तुटतंच. मग ते काहीही असो. तू तुझी बाजू मांडून मोकळा झालास ना, मग बस. शेवटी आपलं कुटुंबही महत्त्वाचं असतं आणि स्वाभिमानही. आता दोन्ही गोष्टी सांभाळणं तुझ्या हातात आहे. आरव हळूच म्हणतो, हो मामा, नक्कीच काळजी घेईन मी. आणि खरंच खूप धन्यवाद मामा. खूप ताण हलका झालाय माझं तुझ्यामुळे. आणि मुख्य म्हणजे माझ्यासाठी स्वतःसाठी लढण्याची ताकद मिळाली. मामा अचानक मिश्किल आवाजात म्हणतात, आरव, तुला लढायला ताकद माझ्यामुळे मिळाली की माझ्या लेकीमुळे मिळाली? आरव हसतो, काय मामा? मामा हसत म्हणतात, नाही, कसं आहे ना, मला माहीत आहे तिचं डोकं कुठपर्यंत चालतं ते. तू काल फोनवर बोललास ना की मी स्वतःसाठी लढायला प्रेरित झालोय, तेव्हा सान्वीच्या चेहऱ्यावर जे हसू आलं होतं ना, त्यावरूनच मला समजलं की ही शाळा तिनेच घेतली आहे. आरव क्षणभर स्तब्ध होतो. मामा, सान्वीने कधी ऐकलं? मामा हसतात, अरे, तुझा फोन आला होता ना तेव्हा आम्ही जेवत होतो आणि सान्वी बाजूलाच होती, म्हणून मुद्दाम फोन स्पीकरवर टाकला. आरव हसत म्हणतो, मामा, काय तू पण? मामा म्हणतात, अरे, ऐकून घे, किती खुश झाली पोर माझी तुझा आवाज ऐकून. हे ऐकून आरवच्या चेहऱ्यावरही मनापासून हसू उमटतं. मामा पुढे म्हणतात, आणि मला माहिती होतं तू काल त्या अधिकाऱ्यांशी बोललाच, तेच सांगायला फोन केला असणार. म्हणून तुझे विचार, तुझा संघर्ष तिलाही कळावा म्हणून मुद्दाम स्पीकरवर केला होता फोन. आणि तुझं स्वतःबद्दल, स्वतःसाठी उभं राहण्याबद्दल बोलणं झालं ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर मस्त हसू आलं. तेव्हा समजलो, या सगळ्या कारनाम्यामागे तीच असणार. आरवच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटतं. मामा पुढे म्हणतात, अरे, तिला खोटं बोलणं आणि अन्याय सहनच होत नाही.
सान्वीने विनासाठी तरी किती काही केलंय. एखादी मुलगी असती तर म्हणाली असती, जाऊ दे, मी एकुलती एक आहे, माझे लाड होत आहेत, हिला कशाला आणू. पण ती तसं करत नाही. स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांसाठी उभी राहते. अन्यायाच्या विरोधात लढायची आणि न्याय मिळवण्याची धमक आहे तिच्यात. म्हणूनच मला तिला वकील बनवायचं आहे. हे माझं स्वप्न आहे. ती वकील झाली की नक्कीच योग्य माणसाला न्याय मिळवून देईल असा मला विश्वास आहे. पण त्याआधी अभ्यास करायला हवा ना. आणि अभ्यासाच्या नावानेच तिला कंटाळा येतो. हे 1 तास दोघेही हसू लागतात. आरव हसत म्हणतो, मामा, तिला तिचं शिक्षण पूर्ण करू दे. तिची वकील बनायची जबाबदारी आता ही माझी. होणार तुझं स्वप्न ते पूर्ण. हा शब्द आहे आरव मोहितेचा. मामांच्या आवाजात समाधान दाटत, खरंच खूप बरं वाटलं आरव. पण आधी एक, सान्वी पण कालपासून टेन्शनमध्ये आहे. तुझ्या घरात काय झालं असेल याची तिला खूप काळजी आहे. तू एक फोन करून सांगशील का. आरव काही क्षण शांत राहतो. नाही मामा, मी तिच्या संपर्कात राहणार नाही. ही माझी नाही, तिचीच इच्छा आहे. पण हां, मी तिला व्यवस्थित असल्याचा निरोप नक्कीच देईन. मला माहीत आहे ती माझी किती काळजी करते. मामा आश्चर्याने विचारतात, कसं शक्य आहे. आरव हलकासा असतो. मामा, मी फोन करू शकत नाही, पण समीर करू शकतो ना. मामा असतात, किती रे समजदार आहात तुम्ही दोघे. पण तुम्ही संपर्कात राहिलात तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. आरव शांतपणे म्हणतो, पण सान्वीला प्रॉब्लेम आहे ना मामा. आणि तिला तिच्या वडिलांच्या संस्काराचा मान ठेवायचा आहे ना. मग मला पण तिच्या निर्णयाचा आदर करायलाच पाहिजे. प्लीज. तसंही मला तिच्याशिवाय कोणी नाही आहे मामा. मग तिला जे हवंय तेच मी करणार ना. मामा काही क्षण शांत राहतात. त्यांच्या आवाजात मुलीबद्दलचा अभिमान जाणवतो. काय बोलू मी आता. माझ्या सान्वीचा तू एवढा आदर करतोयस हेच खूप आहे मला. ठीक आहे, फक्त एक कर. सान्वीकडे फोन नाहीये, तू तिच्या आईच्या फोनवर कॉल कर. आज ती घरीच आहे, शाळेत नाही गेली, नाराज आहे म्हणून. हे ऐकून दोघेही हसतात. मामा त्याला पुन्हा थोडं समजावतात आणि फोन ठेवतात. फोन कट झाल्यावर आरव काही क्षण मोबाईलकडे पाहत बसतो. मग तो मोबाईलमध्ये सान्वीचा फोटो उघडतो. तिचा हसरा चेहरा पाहताच त्याच्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. मामाशी बोलून त्याचं खूप मोठं दडपण दूर झालं होतं. आज समीर आणि सान्वीनंतर अजून कोणीतरी आपल्याला समजून घेते, ही भावना त्याला आतून सुखावत होती. तो सान्वीच्या फोटोच्या दिशेने पाहत हळू आवाजात म्हणतो, काय मग मॅडम, झोपला नसणार तुम्ही रात्रभर. माहिती आहे मला. तुम्हाला माझ्यावर प्रेम करणं आणि माझी काळजी करणं या पलीकडे दुसरं काही येतं का. वेडी नुसती. त्याच्या ओठांवर हलकंसं हसू येतं. पण खरंच बच्चा, आज तुझ्यामुळे मी स्वतःसाठी लढायला शिकलोय. आय मिस यू सो मच बच्चा. तुझे आहो आरू तुला खूप मिस करतात ग. वेडी, किती जीव लावशील मला. नुसता माझा आवाज ऐकून सुद्धा खुश होतेस. चला आता आम्हालाही खुश होऊ दे जरा. मला माहिती आहे तू काळजीत असशील. असं म्हणत तो सान्वीच्या फोटोवरून हलकासा हात फिरवतो आणि मग समीरला आवाज देतो. समीर, आत ये जरा. काही क्षणात समीर खोलीत येतो. आरव त्याच्याकडे पाहतो आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हलकंसं हसू येतं. कालपासून मनात साचलेलं ओझं आता थोडं हलकं झालेलं असतं. पण त्याला अजूनही माहीत नसतं की पुढच्या काही तासांत त्याच्या आयुष्यात आणखी एक अनपेक्षित घटना घडणार आहे. समीर आधीपासूनच आरवच्या काळजीत असतो. कालच्या सगळ्या प्रकरणानंतर आरव किती दुखावला आहे याची त्याला पूर्ण कल्पना असते. त्यामुळे आता त्याला सावरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील असंच त्याला वाटत असतं. तो काळजीने आरवच्या कॅबिनमध्ये येतो आणि घाबरतच आवाज देतो, आरव. आरव मात्र त्याच्याकडे पाहून हलकंसं असतो. अरे ये समीर, ये. कामात नव्हतास ना. चल जरा कॅन्टीनमध्ये चहा घेऊन येऊ. आज नाश्ताही केला नाहीये. समीर त्याच्याकडे कपाळावर आठ्या आणून पाहतो. आरवला त्याची अवस्था लगेच समजते. तो हसत म्हणतो, सांगतो सगळं. आणि मी एकदम ठीक आहे. आधी सांग, तू कामात आहेस का. समीर लगेच म्हणतो, नाही नाही, राहू दे ते काम, नंतर करतो. चल आधी कॅन्टीनमध्ये जाऊया. दोघेही काही न बोलता कॅन्टीनच्या दिशेने निघतात. त्यांच्या मागोमाग कादंबरीही कॅन्टीनकडे जाते. आरव एका नात्यात आहे हे समजल्यापासूनच ती आतून खूप चिडलेली असते. मुळातच मस्तरी आणि स्वार्थी स्वभावाची असल्यामुळे तिने आरवचा बदला घेण्याच्या हेतूने ऑफिसमध्ये नोकरी स्वीकारलीही होती. पण ऑफिसमध्ये आल्यापासून आरवचा रुबाब, त्याची पदावरची पकड, इतर मुलींची त्याच्याकडे असलेली नजर, त्याचा पैसा आणि त्याचं व्यक्तिमत्व पाहून ती स्वतःच त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली होती. आपण त्याची प्रियशी झालो तर आपला ही रुबाब वाढेल या स्वार्थी विचाराने ती आरवच्या जवळ जाण्याची स्वप्न पाहू लागली होती. त्यात आरवने सगळ्यांसमोर आपलं नातं स्वीकारलं आणि तेव्हापासून तो आधीपेक्षा जास्त आनंदी दिसू लागला. हे तर तिला अजिबात सहन होत नव्हतं. आरवला खुश पाहिलं की तिच्या अंगाची आग होत असे.
आज आरव ऑफिसमध्ये आल्यापासून थोडा अस्वस्थ आणि चिडलेला दिसत होता. हेही तिच्या लक्षात आलं होतं. म्हणून नक्की कोणाच्या प्रेमात आहे, त्याच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ती त्याच्या मागे कॅन्टीनमध्ये आली होती. तिच्या स्वार्थी आणि गर्विष्ठ स्वभावामुळे ऑफिसमध्येही तिच्याशी कोणी फारसं बोलत नसे. कॅन्टीनमध्ये पोहोचल्यावर ती आधी थोड्या अंतरावरच्या टेबलवर जाऊन बसते. पण तिथून आरव आणि समीरचं बोलणं तिला ऐकू येत नसतं. इकडे आरव समीरला काल घरात घडलेला सगळा प्रकार सविस्तर सांगतो. समीर शांतपणे त्याचं सगळं ऐकत असतो. आरवचं बोलणं पूर्ण झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर थोडं समाधान दिसतं. आरव, खरं सांगू, तू आज पहिल्यांदा स्वतःसाठी उभा राहिलास. इतकी वर्ष तू सगळ्यांसाठी करत आलास, पण स्वतःसाठी कधी बोललास नाही. त्यामुळे मला वाईट वाटत नाही. उलट तू तुझं मन मोकळं केलंस याचं समाधान आहे. आरव डोळे पुसत हलकंसं असतो. हो रे, मलाही आता थोडं हलकं वाटते. त्यानंतर तो मामाशी झालेलं संपूर्ण बोलणं समीरला सांगतो. मामांनी त्याला कसं समजावलं, त्याच्या मनातलं ओझं कसं हलकं केलं आणि आता पुढे कसं वागायचं हेही सांगितलं. आरव शेवटी म्हणतो, आता मामांनी सांगितल्याप्रमाणेच वागणार आहे. माझी बाजू मी मांडली आहे. आता पुन्हा पुन्हा भांडायचं नाही, पण स्वतःचा स्वाभिमानही सोडायचं नाही. समीर त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. बस, एवढंच पुरेसं आहे. तू एकटा नाहीस आरव. काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. आरव समीरकडे पाहतो. दोघांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. काही क्षण दोघेही शांत राहतात आणि मग एकमेकांकडे पाहून हलकंच असतात. त्यांच्या डोळ्यातलं समाधान पाहून कादंबरीच्या मनात मात्र प्रश्न निर्माण होतो. हे दोघे एवढे भावूक का झाले? नक्की काय बोलताय? पण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि मैत्री तिच्या मनाला अजिबात सहन होत नसते. तिच्या मनात संशय वाढतो. ती लगेच उठते आणि त्यांच्या शेजारच्या टेबलवर येऊन बसते. आता काहीही करून आरवच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घ्यायचं असतं. तिने असं ठरवलं असतं. मात्र आरव आणि समीरने तिला आधीच पाहिलेलं असतं. ती लांब बसली होती तेव्हा आरवने समीरला सगळं सांगितलं होतं. पण आता ती अगदी शेजारी येऊन बसल्यामुळे आरव क्षणभर विचारात पडतो. तो समीरच्या कानाजवळ वागतो आणि अगदी हळू आवाजात म्हणतो, हिची पण आता जिरवायला हवी. तू फक्त मला साथ दे. समीरच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू येतं. कारण आरवला सान्वीला फोन करायचा आहे हे त्याला आधीच माहिती असतं. फक्त सान्वीचं नाव कादंबरीसमोर उघडं होऊ नये एवढीच दोघी काळजी घेत असतात. कारण कादंबरी किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे त्यांना चांगलंच माहिती असतं. आरव मग मुद्दाम थोड्या मोठ्याने कादंबरीला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणतो, चला मग समीर साहेब, माझ्या डोक्यात एक ताप तर कमी झालाय. आता माझ्या बायकोला म्हणजे तुमच्या वहिनीला फोन करा. कादंबरीच्या कानावर हे शब्द पडताच तिचे डोळे बिस्कारतात. समीरही मुद्दाम आनंदी चेहरा करत म्हणतो, अरे हो जिजू, करतो ना, असं म्हणत तो सान्वीच्या आईच्या फोनवर फोन लावतो. इकडे कादंबरीच्या मनात प्रश्नांचं वादळ उठतं. समीरची बहीण आणि आरवची बायको, हा काय प्रकार आहे? ती विचारात पडते. समीरची मोठी बहीण या परिसरात राहत नाही हे तिला माहिती असतं. मग ही कोण नवीन मुलगी? तिचं सगळं लक्ष आता त्यांच्या फोनकडे लागलेलं असतं. समीर सान्वीच्या आईला फोन लावतो. आई, आमच्या बहिणी बाई कुठे आहेत? जरा फोन दे ना. समीरचा आवाज ऐकून सान्वीची आई हसते. आरवही लगेच फोन घेतो. सान्वीची आई प्रेमाने म्हणते, नमस्कार जावई बापू. रात्री फोनवर सगळं ऐकलं आम्ही. तुमचं खूप कौतुक चाललंय घरात. खूप मोठे व्हा, अशीच प्रगती करा. आरवच्या चेहऱ्यावर लगेच खोडकर हसू येतं. सान्वीची ओळख कादंबरीपासून लपवायची असल्यामुळे तो तिला मामी म्हणूनच हाक मारू शकत नव्हता. यामुळे तिला हीच संधी योग्य वाटते. तो लगेच हसत म्हणतो, काय सासूबाई, बस झालं आमचं कौतुक. आणि तुमचे आशीर्वाद आहेत ना, मग आम्ही मागे राहणार आहोत का? त्याचा आवाज ऐकून कादंबरीच्या मनात जणू स्पॉट होतो. सासूबाई म्हणजे आरव फक्त कोणत्या नात्यात नाही, त्याचं लग्नही ठरलेलं आहे. तिच्या चेहऱ्यावरचा राग आणखी वाढतो. आरव मात्र मुद्दाम सान्वीच्या आईशी थोडी मस्करी करतो आणि मग फोन समीरकडे देतो. समीर लगेच म्हणतो, अगं आई, आमच्या बहिणाबाई कुठे आहेत? दे ना जरा फोन. एकतर कुणाशीही फारसं प्रेमाने न बोलणारा आरव सासूबाईंशी एवढ्या मस्करीत आणि आपुलकीने बोलला होता. त्यामुळे सान्वीची आई आधीच आनंदून गेली होती. त्यात सान्वीच्या बाबांनीही तिला सांगितलं होतं की समीर सान्वीला आरवचा निरोप देणार आहे. त्यामुळे ती फोन घेऊन थेट सान्वीच्या खोलीत जाते. सान्वी मात्र बेडवर गाढ झोपलेली असते. खरं तर ती रात्रभर झोपलीच नव्हती. आरवच्या घरात काय झालं असेल, तो कसा असेल, याच विचारात तिची रात्र गेली होती. आई तिला उठवण्याचा प्रयत्न करते. सान्वी, उठ बाळा, समीरचा फोन आलाय. समीरचं नाव ऐकताच सान्वी क्षणात डोळे उघडते. ती उठल्याचं नाटक करत आईकडून फोन घेते आणि क्षणार्धात टेरेसवर पडते. आई तिच्या मागे पाहत राहते.
तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू असतं. माझी मुलगी कितीही काळजीत असली तरी स्वतःला किती छान सावरते असा विचार तिच्या मनात येतो. इकडे सानवी टेरेसवर येते आणि घाईघाईने फोन कानाला लावते. समीर मुद्दाम फोन स्पीकरवर ठेवतो जेणेकरून आरवला तिचा आवाज स्पष्ट ऐकू जाईल आणि कादंबरीलाही त्यांचं बोलणं ऐकू जाईल. सानवी हळू आवाजात म्हणते, हॅलो. तिचा आवाज ऐकताच आरवच्या डोळ्यात अचानक पाणी तरळतं. कालपासून मनात साचलेला ताण, घरात झालेला सगळा प्रकार आणि त्यानंतर सानवीची आठवण, या सगळ्यामुळे तिचा साधा आवाज ऐकूनही त्याचं मन भरून येतं. कधी कधी आपण कितीही मजबूत असल्याचं दाखवलं तरी आपल्या जीवाच्या माणसाचा आवाज कानावर पडला की मनात दडलेलं सगळं बाहेर येतं. सानवी तर आरवचा जीव की प्राण होती. काल तिनेच त्याला स्वतःसाठी उभं राहण्याची प्रेरणा दिली होती. तिच्यामुळेच त्याने स्वतःसाठी लढण्याची ताकद मिळवली होती आणि आता तो तिला खूप मिस करत होता. त्यामुळे तिचा आवाज ऐकून त्याच्या डोळ्यात अश्रू येणं स्वाभाविकच होतं. आरवने पटकन चेहरा दुसरीकडे वळवला आणि डोळे पुसले, पण त्याची अवस्था कादंबरीच्या नजरेतून सुटली नाही. आरवसारखा कठोर आणि सगळ्यांसमोर कायम ताठ राहणारा तो माणूस एखाद्या मुलीचा आवाज ऐकून डोळे पुसतोय हे पाहून कादंबरीला धक्काच बसतो. तिच्या मनात विचार येतो, हा हिटलर एवढं प्रेम करतो तरी कोणावर? तिचा आवाज ऐकून याला रडू येते. तिचा संशय आता आणखी वाढतो. ती कान टवकारून पुढचं बोलणं ऐकू लागते. आरव मात्र डोळे पुसून पुन्हा फोनकडे लक्ष देतो. समीर हसत म्हणतो, हॅलो सिस्टर, कशी आहेस मग? सानवीचा आवाज लगेच आनंदी होतो. दादू, मी मस्त, तू कसा आहेस? तिचा आवाज ऐकून आरवच्या चेहऱ्यावर नकळत प्रेमळ हसू उमटतं. कालपासून ज्या चेहऱ्यावर ताण आणि वेदना होत्या त्याच चेहऱ्यावर आता फक्त सानवीचा आवाज ऐकून शांतता दिसत होती. कादंबरी मात्र त्या बदलाकडे बारकाईने पाहत होती. कारण आता तिला आरवच्या आयुष्यातली ती मुलगी कोण आहे हे जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता निर्माण झाली होती. समीर, मी पण मस्त. मग काय चाललंय? आणि अजून झोपली होतीस? शाळेत का नाही गेलीस? सानवी हसत म्हणाली, अरे हो, किती प्रश्न विचारतोयस. आणि हो रे, जरा रात्री उशिरा झोपले म्हणून झोप पूर्ण झाली नव्हती, म्हणून आज शाळेत गेले नाही. आता तू सुरू होऊ नकोस, मी माझा अभ्यास पूर्ण करेन. सानवीचं हे बोलणं ऐकून आरवच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. तिच्या प्रत्येक शब्दातून त्याला तिची निरागसता जाणवत होती. मात्र कादंबरीच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उमटलं होतं. अरे ही कोण आहे? एवढी लहान आहे, शाळेत जाते आणि एवढ्या लहान मुलीच्या प्रेमात हा हिटलर पडला आहे. ती मनातच विचार करू लागली. समीर हसत म्हणाला, वाह, खूप छान सानवी, पण अचानक अभ्यासात एवढा रस कसा काय निर्माण झाला? तुला पण कुठेतरी प्रेरणा दिली वाटतं. सानवी हलकस हसली, काय दादू तू पण ना. बरं वहिनी कशी आहे? समीरने मुद्दाम आश्चर्याचा आव आणला. तुला कसं माहीत वहिनीबद्दल? मी तर काहीच सांगितलं नाही तुला. सानवी लगेच हसत म्हणाली, दादासाहेब, तुम्ही इथे होता तेव्हा तुमचं नुसतं फोनवर बोलणं आणि चॅटिंग सुरू असायचं, पाहिली मीच. तेव्हाच कळलं होतं माझ्या भावाची विकेट कोणीतरी घेतली आहे. एवढीही वेडी नाही आहे मी. तिचं बोलणं ऐकून दोघेही हसले. आरवने नाटकीपणे भुव्या उंचावत समीरकडे पाहिलं, जणू काही अभिमानाने सांगत होता, माझी सानवी खूप हुशार आहे. समीर हसत म्हणाला, हो बहिणाबाई, मानलं तुम्हाला. आणि हो, सगळे ठीक आहेत. तुझी वहिनी, आई बाबा सगळे मस्त आहे. तुझे सगळे कारनामे मी त्यांना सांगितलेत. त्यांनाही तुला भेटायचे. सगळे तुझ्यावर खुश आहेत. सानवीने थोडं थांबत विचारलं, अच्छा. आणि तिच्या आवाजातला संकोच दोघांच्याही लक्षात आला. तिला आरवबद्दल विचारायचं होतं पण थेट विचारण्याची हिंमत होत नव्हती. समीरला मात्र तिची अवस्था चांगलीच कळत होती. तो मुद्दाम तिची मजा घेत म्हणाला, आणि कोण? सगळे ठीक आहेत, मी पण ठीक आहे. आरवने समीरकडे रागाने पाहिलं. सानवी थोडी नाराज होऊन म्हणाली, चालेल, काळजी घे सगळ्यांची. तिच्या आवाजात आरवची माहिती न मिळाल्याचं दुःख स्पष्ट जाणवत होतं. समीरला तिची अवस्था पाहून वाईटही वाटलं, पण आरवचा मूड हलका करण्यासाठी तो मुद्दाम म्हणाला, हो सानवी, सगळ्यांची काळजी घेतो. आई बाबांची, तुझ्या वहिनींची. आणि तो मुद्दाम थांबला. सानवी लगेच अधीर होऊन म्हणाली, आणि आणि समीर हसत म्हणाला, आणि तुझ्या मिस्टर मुच्छडची पण. सानवी खडखडून हसली, दादू खाई पण काय? तुझे मिस्टर मुच्छड काय? सानवीच्या हसण्याचा आवाज ऐकून आरवच्या चेहऱ्यावरचं दुःख पूर्णपणे विरघळलं. तो फक्त तिचा आवाज ऐकत होता आणि मनात म्हणत होता, तू हसतेस ना, बस, मला एवढंच हवं होतं. समीरने मुद्दाम कादंबरीकडे पाहत म्हटलं, का? तुझा नाहीये का तो? ठीक आहे मग. इथे काय मुलींची कमी आहे का त्याच्या मागे? ऑफिसमध्ये, परिसरात, क्रिकेटच्या मैदानावर, कॅन्टीनमध्ये, सगळीकडे त्याचे चाहत्याचे घोडके आहेत. आता काय ते बघ.
आरवने डोक्याला हात लावला. सान्वी मात्र अगदी आत्मविश्वासाने म्हणाली, असू दे, कितीही मुली त्याच्या मागे असू दे, मला काही फरक पडत नाही. आरव त्यांना किंमत देणार नाही हे मला चांगलं माहिती आहे. हे ऐकताच आरवच्या चेहऱ्यावर पुन्हा अभिमानाचं हसू म्हटलं. त्याने एक कॉलर नीट करत आणि भुव्या उंचावत कादंबरीकडे पाहिलं. जणू काही त्याच्या नजरेतून तो तिला सांगत होता, ऐकलंस ना, माझ्यावर तिला किती पूर्ण विश्वास आहे. समीरला ही संधी सोडायची नव्हती. तो पुन्हा कादंबरीकडे पाहत सान्वीला म्हणाला, अगं पण त्या मुली येतात ना आरवच्या मागे भीक मागत, आता काय करायचं? कादंबरीचा संताप अनावर झाला. ती उठून जाणार इतक्यात सान्वीचा आवाज तिच्या कानावर पडला. कोण लागतेत माझ्या आरवच्या मागे? नाव सांग मला. अशी गाळून टाकीन ना एकदाच की पुन्हा माझ्या आरवचं नाव स्वप्नातही घेणार नाहीत त्या. सांग त्या नालायक मुलींना. माझ्या आरवला त्रास देण्याचा विचार जरी केला ना तरी मी त्यांना सोडणार नाही. आरव फक्त माझा आहे. शेवटचं वाक्य बोलताच सान्वी अचानक शांत झाली. तिला जाणवलं की समीर समोर आपण काय बोलून गेलो. समीरने लगेच मुद्दाम आश्चर्याने विचारलं, तुम्ही सान्वी? एकदा पुन्हा सांगशील का? सान्वी काहीच बोलली नाही. ती फक्त लाजत हसत राहिली. तिच्या त्या लाजऱ्या हसण्याचा मंद श्वास फोनमधून स्पष्ट ऐकू येत होता. आरव तर त्या क्षणी अक्षरशः हवेतच होता. त्याने मोबाईलच्या स्क्रीनवरचा सान्वीचा फोटो पाहिला आणि अलगद त्यावर ओठ टेकवले. कादंबरीला काही दिसणार नाही याची काळजी घेत त्याने मोबाईल लगेच खाली केला. त्याच्या डोळ्यात प्रेम होतं आणि चेहऱ्यावर समाधान. जणू काही क्षणांपूर्वीपर्यंत मनावर असलेलं सगळं ओझं सान्वीच्या एका वाक्याने हलकं झालं होतं. समीरने आरव आणि सान्वीच्या या गोड क्षणाला मुद्दाम वेगळं वळण देत कादंबरीला टोमणा मारण्यासाठी म्हटलं, छे ग सान्वी, तू नको काळजी करू. तसंही त्या मुली फक्त त्रास देऊ शकतात. खरं प्रेम करणारा माणूस त्रास देत नाही. तो काळजी घेतो, अगदी तुझ्यासारखी. आरवने समीरकडे पाहून हलकसं हसत मान डोकावली. त्याच्या मनात एकच विचार होता, हो, माझी सान्वी अशीच आहे. माझ्यावर हक्क गाजवते, माझी काळजी घेते आणि मला माझ्यापेक्षाही जास्त समजून घेते. सान्वी मात्र काही क्षण शांत राहिली. तिच्या ओठांवर हलकंसं हसू होतं आणि मनात फक्त आरवचंच होतं. दूर असूनही त्या दोघांच्या मनातला हा गोड संवाद त्यांना एकमेकांच्या आणखी जवळ घेऊन जात होता. पण त्या मुलीची लायकी नाहीये. समीरचं वाक्य ऐकताच कादंबरीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं. पण कुठली मुलगी जी अजून शाळेत जाते, तिच्यासमोर माझी लायकी काढतोय हा समीर? आणि ती मला गाळून टाकणार म्हणते. ही कोण आहे याचा तर शोध मी घेणारच. पण आरव आणि समीर, तुम्हा दोघांनाही धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही. खूप कॉलर उडवतो ना आरव? बघ कशी मान खाली घालवायला लावते ना तुला. असं मनात म्हणत ती रागाने तिथून निघून जाते. तिच्या जाण्याकडे पाहत आरव आणि समीर एकमेकांकडे बघतात आणि एका दगडात दोन पक्षी मारल्याचा आनंदात असतात. आरव डोळ्यांनी समीरला मोबाईल दाखवतो आणि आता सान्वीला जास्त सतावू नकोस अशी खूण करतो. समीर लगेच फोनकडे बघत मोठ्याने म्हणतो, सिस्टर काय झालं? परत झोपलीस का? हॅलो हॅलो. सान्वी लगेच भानावर येत म्हणते, हां बोल ना, आहे मी. समीर मुद्दाम विचारतो, काय बोलत होतीस? सान्वी हळू आवाजात म्हणते, काही नाही, बोल तूच. समीर हसत म्हणतो, ठीक आहे, नको सांगू, पण मी पण तुझा भाऊ आहे, मला सगळं कळतं. सान्वी लगेच म्हणते, कळतं ना, मग तुला हेही माहीत असेल की मला आता नक्की कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे आणि नक्की कुठल्या प्रश्नांचं उत्तर तुझ्याकडून अपेक्षित आहे. आता फालतू बडबड बंद कर आणि सांग मला. आरव तिचं बोलणं ऐकून मनातच असतो. बोलण्यात तुझा हात कोण पकडणार बच्चा? मी बरा आहे. किती काळजी करशील माझी? समीर शेवटी म्हणतो, तुझे आहो आरव एकदम बरे आहेत. त्यांच्या कॅबिनमध्ये आहेत आणि काम करत आहेत. हे ऐकताच सान्वीच्या मनातला ताण थोडा कमी होतो. समीर तिला काल घरात काय झालं, आरव कसा चिडला आणि त्याने पहिल्यांदा स्वतःसाठी कशी बाजू मांडली हे सगळं शांतपणे सांगतो. सान्वी काही क्षण शांत राहते आणि मग हळू आवाजात म्हणते, बाप रे, एवढं सगळं झालं? चिडले असतील ना ते? हिटलर आहेतच नुसते. पण असू दे, त्यांनी आपली बाजू समोर मांडून मोकळं झालं ना, बस एवढंच महत्त्वाचं आहे. किती घुसमट होत होती त्यांची. आता त्यांना सांग जरा शांत राहायला, कोणाला काही बोलू नका म्हणून सांग. घरच्यांना फरक पडेल, सगळं हळूहळू नीट होईल. समीर, त्यांना जरा सांभाळ. वागतात हिटलरसारखे पण मनाने खूप हळवे आहेत रे ते. स्वतःलाच त्रास करून घेतील. रात्रीसुद्धा झोपले नसतील. लिहून घे माझं. आरव चमकून समीरकडे बघतो आणि डोळ्यांनीच हो म्हणतो. समीरही हसतो. तो म्हणतो, बरा आहे आता तो. तू खरंच काळजी करू नकोस. सान्वी लगेच म्हणते, ठीक आहे, पण प्लीज सांभाळ त्यांना. तूच त्यांच्या जवळचा आहेस. तुझ्यासोबतच ते मन मोकळं करू शकतात. आणि त्यांना सांग सध्या जे ध्येय आहे त्याकडे लक्ष द्यायला
आणि अजून काही खाल्लंही नसेल त्यांनी. जा, आधी त्यांना काहीतरी खायला दे. वेडेच आहे नुसते. काय करू या माणसाचं मी, मलाच कळत नाही. आरव तिचं प्रत्येक शब्द ऐकत हसत राहतो. त्याच्या डोळ्यांसमोर मात्र सानवीचा चेहरा असतो. समीर म्हणतो, अगं हो, शांत हो. तो बरा आहे आणि नेतो मी त्याला जेवायला. तू काळजी करू नको. तुझा भाऊ आहे ना इथे, तुझ्या आरवची काळजी घ्यायला. हे ऐकून सानवी हसते आणि आरवच्या चेहऱ्यावरही प्रेमळ स्मित उमटतं. समीर पुन्हा विचारतो, मग आता अभ्यास सुरू केला की नाही? सानवी तोंड पाडून म्हणते, हो तेच करते, दुसरं काय करणार. ना मोबाईल ना नृत्य. समीर हसत म्हणतो, अगं पण तू एवढं आरवचं ऐकायची गरज नव्हती. सरळ नाही म्हणायचं ना. आरव समीरकडे रागाने बघतो. सानवी मात्र शांतपणे म्हणते, गप्प बस रे. त्यांनी मला चांगल्यासाठीच सांगितलं ना, आणि मला त्यांचा माझ्यावर हक्क गाजवणं खूप आवडतं. त्यांना नाही पटत, मग नाही करणार मी. हे ऐकून आरवच्या चेहऱ्यावर मोठं समाधानाचं हसू उमटतं. समीर विचारतो, पण तुझं नृत्य ते तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे? सानवी काही क्षण शांत राहते आणि मग अगदी मनापासून म्हणते, हो आहे महत्त्वाचं, पण आरवपेक्षा नाही. त्यांच्यासाठी मी माझा जीवही सोडू दे शकते. मग नृत्य काय चीज आहे? माझा जीव म्हणजे माझे आरव आहेत. हे शब्द ऐकताच आरवच्या डोळ्यात अश्रू तरळतात. तो पटकन रुमालाने डोळे पुसतो आणि मोबाईलवरील सानवीच्या फोटोला प्रेमाने पाहत राहतो. त्याच्या चेहऱ्यावर इतकं प्रेम असतं की काही क्षणासाठी आजूबाजूचं जगच जणू विसरून जातो. समीर हळूच म्हणतो, आता जा सिस्टर, खूप बोललास. माझ्या आरवला आधी जेवायला दे आणि त्यांना सांग चिडचिड करू नका आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांचं स्वप्न पूर्ण होणं महत्त्वाचं आहे आणि ते नक्की करतील. काय जबरदस्त रुबाब आहे ना त्यांच्यात. काल ऐकलं मी. आणि किती प्रामाणिक आहेत, किती स्वच्छ आणि सरळ मनाचे आहेत. सानवी हसत म्हणते, माझा भोळा शंकर आहे तो. दोघेही असतात. समीर चिडवत म्हणतो, तुझ्या भोळ्या शंकराचा राग तुला अजून माहीत नाही. सानवी हसून म्हणते, असू दे रे, करेन सानवी. बरं जा आता, दोघांनी नीट खाऊन घ्या. समीर म्हणतो, ठीक आहे सिस्टर, काळजी घे. सानवी ही हळू आवाजात म्हणते, तूही काळजी घे. आणि समीर लगेच मध्येच म्हणतो, हो हो, घेतो मी तुझ्या भोळ्या शंकराची काळजी. अजून काय? सानवी काही क्षण शांत राहते. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं. ती हुंडका दाबत म्हणते, काही नाही. त्यांना सांग त्यांची नकटी त्यांना खूप आठवते. एवढं बोलून ती पटकन फोन ठेवते आणि डोळे पुसते. इकडे आरव ही डोळे पुसत मोबाईलकडे पाहत म्हणतो, मी सुद्धा तुला खूप आठवतोय बच्चा. खूप. काय करू मी तुझं? किती प्रेम करशील माझ्यावर. वेडी आहेस नुसती. पण आज तुझा आवाज ऐकून माझं मन हलकं झालं. तुझ्या प्रेमाची ताकद माझ्यासोबत असेल तर मी नक्की यशस्वी होईन. नको काळजी करू. तुझे आरव खरंच बरे आहेत. आय लव्ह यू बच्चा, माझी भोळी सानवी. खूप आठवतेस मला. तो स्वतःशीच बोलत असतो. तेवढ्यात समीर त्याला आवाज देतो, आहो सानवीचे आरव, चला आधी जेवून घ्या. तुमच्या मॅडमचा हुकूम आहे. आरव त्याच्याकडे बघून हसतो आणि दोघेही जेवायला निघतात. इकडे सानवी डोळे पुसत मनात म्हणते, मला माहीत आहे आरव, तुम्ही दादूच्या बाजूलाच आहात. तुम्हाला मी चांगली ओळखते. वेडे आहात नुसते. पण मी सध्या तुमच्यासमोर माझं प्रेम कबूल करू शकत नाही. तुम्ही माझं मन समजून घेताय, हेच माझ्यासाठी खूप आहे. स्वतःची काळजी घ्या. मी नेहमी तुमच्यासोबत आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझ्या भोळ्या शंकरा. तिच्या डोळ्यात अश्रू असतात, पण ओठांवर हलकंसं हसू उमटतं. मात्र तिला अजून एक गोष्ट माहीत नसते. कादंबरीने त्यांचं हे सगळं संभाषण ऐकलं आहे आणि आता ती आरवच्या आयुष्यातील त्या अनोळखी मुलीचा शोध घेण्यासाठी काहीही करायला तयार आहे. कादंबरीला आता आरवच्या आयुष्यातील ती मुलगी कोण आहे हे कळणार का? सानवीचं गुपित उघडं झालं तर आरव आणि सानवीच्या नात्यावर काय परिणाम होईल आणि कादंबरी आता नेमकं काय करणार? तर पुढच्या भागात होणार आहे एक मोठा खुलासा. त्यामुळे पुढचा भाग चुकवू नका. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागासाठी नक्की सोबत राहा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.